श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 31. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात. हे नामधारका, यानंतर जी एक अपूर्व आणि विस्मरणीय गोष्ट घडली ती ऐक. अगस्त्य ऋषीच्या कथेच्या माध्यमातून स्त्रियांचे मुख्य धर्म आणि त्यांची कर्तव्ये कोणती आहेत याविषयी सविस्तर सांगत आहोत. योगेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, तू मनापासून स्त्रियांच्या सदाचाराबद्दल विचारत आहेस, म्हणून हा संसाररूपी सागर सहजपणे पार करण्यासाठी स्त्रियांचे काम, नियम व आचार असावेत. ते मी तुला विस्ताराने सांगतो. पती जिवंत असताना पत्नीचा कोणता धर्म असतो आणि पतीच्या निधनानंतर तिनं कोणतं कर्म केलं पाहिजे, या दोन्ही बाजू मी तुला एकाग्र चित्ताने सांगतो. तेवढ्या तू सविस्तर समजावून घे. काशी नगरामध्ये अगस्त्य नावाचे एक महान ऋषी राहत होते. त्यांची पत्नी लोपमुद्रा ही अत्यंत महाज्ञानी आणि विदुष होती. हे तू लक्षात घे. ती लोपमुद्रा सर्व पतिव्रतांमध्ये शिरोमणी सर्वश्रेष्ठ होती. तिच्यासारखी दुसरी कोणतीही पतिव्रता स्त्री त्या काळात नव्हती. ते काशीत राहत असताना तिथे एक अपूर्व घटना घडली, ती ऐक तू. त्या अगस्त्य ऋषींचा एक अत्यंत प्रख्यात शिष्य होता. त्याचे नाव विंध्य होतं. तो पृथ्वीवर एका मोठ्या पर्वताच्या रूपाने स्थिर होता. एकदा फिरत फिरत ब्रह्मश्री नारद मुनी त्या विंध्य पर्वताजवळ आले. त्या पर्वताची भव्यता पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यावेळी विंध्याचलाची स्तुती केली. नारद मुनी विंध्याचलाला म्हणाले, हे विंध्या, तुझ्यासारखा अथांग आणि भव्य पर्वत दुसरा कोणताही नाही. सर्व प्रकारचे वृक्ष आणि वनस्पती तुझ्या आश्रयाला आहेत. तुझे हे स्थान खरोखर अद्वितीय आणि अथांग आहे. परंतु तुझ्यात एक उणीव आहे, ती म्हणजे तू मेरू पर्वतापेक्षा लहान आहेस. मेरू पर्वताची उंची एवढी आहे की तू त्याच्यासमोर छोटा ठरतोस. म्हणूनच तुला मेरू पर्वता इतकं महत्त्व नाही आहे. नारद मुनींचे हे शब्द ऐकून विंध्याचल पर्वताला अत्यंत राग आला. त्याने मेरू पर्वताच्या बरोबरीचे होण्याचा निश्चय केला आणि तो त्या क्षणापासून प्रचंड वेगाने आकाशाच्या दिशेने वाढू लागला. तो विंध्य पर्वत वाढत वाढत थेट सूर्यमंडळाच्या समोर जाऊन पोहोचला. हळूहळू त्याचा विस्तार एवढा वाढला की त्याने थेट स्वर्गाच्या भुवनाचा रस्ताही अडवून धरला. विंध्य पर्वत एवढा उंच झाला की त्याच्या दक्षिण बाजूला पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळेनासा झाला. तिथे दिवसरात्र फक्त अंधारच पसरला. सूर्याची किरणं न मिळाल्यामुळे तेथील सर्व दैनंदिन धार्मिक विधी आणि यज्ञकर्म पूर्णपणे बंद पडली. या संकटावर सर्व ऋषीमुनी एकत्र आले आणि यावर उपाय शोधण्यासाठी ते इंद्रदेवाकडे गेले. त्यांनी विंध्य पर्वताने केलेल्या त्या कृत्याची आणि निर्माण झालेल्या संकटाची सर्व माहिती इंद्रांना विस्ताराने सांगितली. हे ऐकून इंद्रदेव अत्यंत संतापला. तो तातडीने ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने विंध्य पर्वताच्या वाढण्याचा व त्यावर सृष्टीवर ओढवलेल्या संकटाचा सर्व वृत्तांत ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले, यावर एकच उपाय आहे. काशी नगरामध्ये महाज्ञानी अगस्त्य ऋषी राहत आहेत. विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य आहे, म्हणूनच आपण अगस्त्य ऋषींना दक्षिण दिशेला जाण्याची विनंती केली पाहिजे. तो विंध्याचल पर्वत अगस्त्य ऋषींचा शिष्य असल्यामुळे जेव्हा त्याचे गुरु सत्य त्याच्या समोर येतील तेव्हा तो आदराने नम्र होऊन त्यांच्या चरणी शरणागत होईल. जेव्हा विंध्याचल आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी आपली शिखरे खाली झुकवेल तेव्हा गुरु अगस्त्य त्याला तसेच राहण्याची आज्ञा देतील आणि तो जमिनीच्या पातळीवरच येईल. म्हणून तुम्ही सर्वजण ताबडतोब काशीनगरीत जावा आणि अगस्त्य ऋषींना प्रार्थना करून विश्वाच्या कल्याणासाठी त्यांना दक्षिण दिशेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करा. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार इंद्रदेव, सर्व ऋषीमुनी आणि देवऋषी, बृहस्पती हे सगळे मिळून अगस्त्य ऋषींच्या काशीतील आश्रमात येऊन पोहोचले. आपल्या आश्रमात सर्व देव आणि ऋषींना आलेलं पाहून अगस्त्य ऋषींनी त्यांना नम्रपणे वंदन केलं. त्यांचे स्वागत करण्यासाठी पाय धुण्यासाठी पाणी देऊन अत्यंत भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी आणि देवगुरु बृहस्पतींनी अगस्त्य ऋषींना मनोभावे स्तुती केली. तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या परम पवित्र पत्नी लोपमुद्रा हिच्या अलौकिक पतिव्रतेचेही कौतुक केलं. देवगुरु बृहस्पती पतिव्रता स्त्रियांच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन करताना म्हणतात की या पृथ्वीवर पूर्वी अनेक महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या, परंतु लोपमुद्रेच्या तोडीची पतिव्रता मिळणं कठीण आहे. ऋषी वसिष्ठांची पत्नी अरुंधती, यमाला जिंकणारी सावित्री, महापतिव्रता अनुसया आणि शांडिल्य ऋषींची पत्नी या सर्वजणी इतिहासात अत्यंत विख्यात अशा पतिव्रता स्त्री आहे. माता लक्ष्मी, देवी पार्वती, स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा आणि हिमाचलाची प्राणप्रिय पत्नी मेनका या सर्वजणी अत्यंत प्रसिद्ध आणि सतीत्व जपणाऱ्या आहेत.
भक्त ध्रुवाची माता सुनीता, सूर्याची पत्नी संज्ञा देवी आणि यज्ञपुरुषाची प्राणप्रिया पत्नी स्वाहादेवी या देखील मोठ्या गुणवान व प्रसिद्ध पतिव्रता आहेत. देवगुरु बृहस्पती सर्व देवांना उद्देशून पुढे म्हणाले, परंतु या सर्व महान स्त्रियांमध्येही जिचा आचार आणि नियम सर्वात श्रेष्ठ मानला जातो ती म्हणजे ही लोकमुद्रा होय. देवगुरूंनी पतिव्रता स्त्रियांच्या आचरणाचे नियम विस्ताराने सांगताना सांगितलं, पतीचे जेवण झाल्यानंतर त्यांचा उरलेला प्रसाद ग्रहण करणे हेच पत्नीचे मुख्य व श्रेष्ठ भोजन मानलं जातं. दिवसभर पतीची सेवा करणे, घरी आलेल्या अतिथींचा आदरातिथ्य करणं आणि पतीच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय कोणताही दानधर्म स्वतःहून न करणं हा तिचा मुख्य धर्म आहे. पतीने विश्रांती घेतल्यानंतर किंवा तो झोपल्यानंतर पत्नीने स्वतः झोपावे. तसेच विधी किंवा नियमांचे उल्लंघन करून पतीच्या शरीराला विनाकारण त्रास किंवा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. पतीच्या संदर्भातील काही मर्यादा पाळल्या नाहीत तर पतीचे आयुष्य कमी होतं असं मानलं जातं. पतीचं नाव आदरपूर्वक घ्यावं. त्याच्या नावाचा अनादर केल्यास पतीच्या आयुष्याला हानी पोचते. पती झोपेतून जागा होण्यापूर्वी उत्तम पत्नीने सकाळी लवकर उठलं पाहिजे. उठल्यानंतर घर झाडणे, लोटणे व सडा सारवण करून घर स्वच्छ, निर्मळ आणि मंगलमय राखलं पाहिजे. रोज सकाळी पतीला वंदन करून त्याची पूजा करावी आणि त्याचे पादतीर्थ आदरपूर्वक घ्यावे. पतीच्या चरणावर डोके ठेवून तुम्हीच माझे साक्षात शंकर आहात असा भाव मनात ठेवावा. पती घरी असताना त्यांच्या जेवणानंतर उरलेले अन्न अत्यंत समाधानाने खावे. जर पती घरी नसेल तर घरी आलेल्या अतिथींना किंवा गायीला भोजन देऊन त्यांचा राहिलेला प्रसाद स्वतः ग्रहण करावा. आपले घर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावे. पतीच्या संमतीशिवाय कोणताही मोठा धार्मिक विधी, व्रत किंवा कडक उपवास स्वतःच्या मनाने कधीच करू नये. जेव्हा पती आनंदी आणि समाधानी असतो तेव्हा पत्नीनेही प्रसन्न राहावे. परंतु जर पती काही कारणाने चिंतेत, दुःखी आणि असेल तर पत्नीने स्वतः आनंदी न राहता पतीच्या दुःखात सहभागी होऊन त्याला धीर द्यावा. स्त्री जेव्हा मासिक पाळीच्या काळात असते तेव्हा तिने शांतता व मौन पाळावे. त्या काळात धार्मिक पठण किंवा वेदध्वनी ऐकू नये आणि आपल्यामुळे इतरांच्या पूजेत अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे त्या स्त्रीने 4 दिवसांचा काळ अत्यंत नियमाने घालवावा. त्यानंतर 5व्या दिवशी शुद्ध स्नान केल्यानंतर सर्वात आधी आपल्या पतीचं तोंड बघावं. जर त्या वेळी पती घरात किंवा गावात नसेल तर मनात पतीच्या रूपाचे मनापासून ध्यान करावं आणि बाहेर सूर्याचे दर्शन घेऊन मगच घरात प्रवेश करावा. पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रीने नेहमी कपाळाला हळदीकुंकू आणि शेंदूर लावावा. डोळ्यात काजळ, हातात बांगड्या, गळ्यात सौभाग्य सूत्र घालावे आणि डोकं व्यवस्थित विंचरलेलं असावं. स्त्रीने नेहमी नीटनेटकं राहून आपल्या केसांची वेणी घालावी. हातात काचेच्या बांगड्या आणि कानात कुंडल असावे. पतीसमोर जाताना नेहमी आदरयुक्त आणि सुशोभित होऊन जावं. स्त्रीने क्रूर किंवा घरातील सुखशांतीचा हेवा करणाऱ्या वाईट विचारांच्या लोकांची संगत ठेवू नये. नकारात्मक किंवा संकुचित विचार असणाऱ्यांच्या दृष्टिकोनामुळे स्वतःच्या घरातील आनंदाची हानी होऊ नये. ज्या स्त्रिया स्वतःच्या पतीची किंवा इतरांच्या पुरुषांची विनाकारण निंदा नालस्ती करतात अशा स्त्रियांशी चांगल्या पत्नीने कधीही बोलू नये. पुरुषांची किंवा पतीची निंदा ऐकणे किंवा करणे हा सगळ्यात मोठा दोष मानला जातो. सासू, सासरे, नणंद, वहिनी, दीर या सर्व कुटुंबाला सोडून मला वेगळं राहायचंय असं जी स्त्री हट्टाने म्हणते आणि कुटुंब जोडण्याऐवजी तोडते ती आयुष्यात मोठं दुःख किंवा कठीण परिस्थिती प्राप्त करते हे सत्य आहे. स्त्रीने कधीही पूर्णपणे विवस्त्र होऊन स्नान करू नये. तसेच घरातील उखळ, मुसळ, पाटा किंवा वरवंटा यासारख्या पवित्र आणि अन्न तयार करणाऱ्या साधनावर कधीही बसू नये. हा ग्रहशास्त्राचा नियम आहे. आपल्या पतीशी कधीही व्यर्थ वाद घालू नये, कारण पतीशी वाद घातल्यास घरात कलह निर्माण होऊन मोठं दुःख भोगावं लागतं. पतीच्या मनात जे काही चांगले बेत असतील त्यांना विरोध करून स्वतःच्या मनाचे भलतंच काही करू नये. पतीने कष्ट करून जे काही कमवून आणले असेल किंवा घरात जी काही परिस्थिती असेल त्यातच तिने आपलं मन समाधानी ठेवावं. अधिक मिळवण्याच्या अवाजवी आकांक्षेपोटी पतीला कधीही दोष किंवा कमी लेखू नये. पतीचे चरणतीर्थ हे पवित्र गंगा नदीच्या पाण्यापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं. पतीची मनोभावे सेवा केल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश अत्यंत संतुष्ट होतात. आपलं घर सोडून रोज मैत्रिणींसोबत वनभोजनाला किंवा शेजाऱ्यांच्या घरी विनाकारण गप्पा मारत बसू नये. ओळखीचे आहेत म्हणून रोज कोणाकडेही जाणे योग्य नाही. पती काही बोलत असताना त्याच्यासमोर उद्धटपणे आणि रागाने उलट उत्तरं देऊ नयेत.
असं कृत्य करणाऱ्या स्त्रीला पुढील जन्मात मुकं व्हावं लागतं किंवा या जन्मात कुटुंबात मोठं दारिद्र्य पण सोसावं लागतं. स्वतःचा पती हाच तिचा सद्गुरू, तिचा देव आणि तिचा धर्म आणि सर्व तीर्थक्षेत्र आहेत, असा जिचा ठाम विश्वास असतो तिलाच खरी पतिव्रता सती असं समजावं. पतीच्या सुखदुःखात आणि मृत्यूनंतर त्याच्याशी एकनिष्ठ हे वेदांचे थोर वचन आहे. अशा पतिव्रता धर्माचे पालन केल्याने कुटुंबातील पूर्वजनांच्या 42 कुळांचा उद्धार होतो. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या निष्ठेसाठी सती जाणाऱ्या किंवा त्याच्या स्मरणात आयुष्य समर्पित करणाऱ्या स्त्रीला प्रत्येक पावलावर हजारो अश्वमेध यज्ञांचे पुण्य मिळते, असा पूर्वीचा अलौकिक महिमा सांगितला आहे. घरातील विधवा आई ही तिच्या मुलासाठी नेहमीच अत्यंत शुभ आणि मंगलशकुन ठरते. परंतु ज्या विधवेला पुत्र नाही तिने स्वतःच्या संसारात शांत ठेवून देवाच्या भक्तीत घालवावं असं शास्त्र सांगतं. अशी अत्यंत एकनिष्ठ राहणारी पतिव्रता स्त्री कोट्यावधी वर्ष स्वर्गात मानाचं स्थान मिळवते आणि ती आपल्या पतीसोबत तिथे परमानंदाने निवास करते. अशी आदर्श कन्या ज्या वंशामध्ये जन्माला येते ती आपल्या पवित्र आचरणामुळे स्वतःच्या व पतीच्या अशा दोन्हीकडच्या मिळून 42 कुळांचा उत्तम गती मिळवून देते. साक्षात भूमी माता पृथ्वी देखील असं म्हणते की जेव्हा एखाद्या खऱ्या पतिव्रता स्त्रीचे पाऊल माझ्यावर पडतं तेव्हा तिच्या स्पर्शाने मी स्वतः पवित्र आणि पुनीत होत असते. साक्षात सूर्यदेव आणि चंद्रदेव म्हणतात, आमचं जे प्रकाश किरण आहे ते जेव्हा या पृथ्वीवरील एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या शरीरावर पडतात तेव्हा तिच्या पतिव्रतेमुळे आमचे किरणही अधिक पावन आणि शुद्ध होतात. हवा आणि पाणी देव म्हणतात, पतिव्रता स्त्रीला स्पर्श केल्यामुळे आम्ही खरोखर अत्यंत शुद्ध होतो. तिचे केवळ दर्शन घेतल्याने हे संपूर्ण जग पवित्र होतं. या जगात घरोघरी अनेक स्त्रिया आहेत आणि केवळ बाह्य सौंदर्याची किंवा लावण्य संपत्तीची काहीच किंमत नाही. खरी स्त्री तीच आहे जिच्या चांगल्या गुणांमुळे आणि कुलशील आचरणामुळे संपूर्ण वंशाचा उद्धार होतो. ज्या पुरुषाच्या घरात अशी सद्गुण आणि पतिव्रता स्त्री पत्नी असते तो पुरुष जगाच्या दृष्टीने अत्यंत नशीबवान ठरतो. पूर्वजन्मीची शेकडो पुण्ये पाठीशी असल्यामुळे अशी उत्तम पत्नी गृहलक्ष्मी म्हणून लाभत असते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ पुरुषाला त्याच्या पत्नीच्या उत्तम साथीमुळे प्राप्त होतात. अशी श्रेष्ठ पत्नी केवळ पूर्वपुण्याईच्या घट्ट बंधनामुळेच प्राप्त होते. ज्याच्या घरात प्रेमळ आणि सद्गुण पत्नी नाही त्याचे घर हे एखाद्या ओसाड जंगलासारखं आहे. त्याच्या या संसारात जन्म घेणं व्यर्थ आहे आणि तो सर्व सुखांना पारका होतो. अशी उत्तम पत्नी ज्याला लाभते त्याच्या सर्व प्रकारची पुण्ये घराला मिळत असतात. तिच्यामुळे घरात उत्तम पुत्र संतान जन्माला येते जे परलोकात आणि या लोकाचं कुल उद्धारण्याचं साधन बनतात. पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते केवळ अशा सती स्त्रीच्या दर्शनाने प्राप्त होते. तिच्या केवळ प्रभावाने मोठे पापी लोकही शुद्ध होतात आणि जन्माची पापे नष्ट होतात. अशा प्रकारे देवगुरु बृहस्पतींना पतिव्रता स्त्रीच्या श्रेष्ठ आचरणांचे वर्णन केले आहे. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सर्व श्रोत्यांना नम्रपणे विनंती करतो की हा संदेश सर्वांनी मनावर घ्या. सिद्धयोगी नामधारक म्हणतात, हे नामधारकास, हे श्री गुरुचरित्र म्हणजे अपार पुण्याचा साठा आहे. जो कोणी हा अध्याय किंवा हे चरित्र लक्षपूर्वक ऐकेल त्याला निश्चितपणे सद्गती आणि मोक्ष प्राप्त होईल, असं सरस्वती गंगाधर आत्मविश्वासाने सांगत आहे. या ठिकाणी श्री गुरुचरित्रातला पतिव्रता धर्मनिरूपण नावाचा 31वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.